क्षेत्रांमध्ये असं चमकवतोय, खूप अभिमान वाटतो आम्हाला. तर त्या सगळ्या प्रेरणादायी प्रवासाच्या बद्दल ऐकताना म्हणजे काय आहेत तुमच्या प्रेरणा? तुम्हाला का वाटलं की आपण मुळामध्ये प्रशासकीय सेवेत जावं? तिथं गेल्यानंतर जे पुढे सगळं काम तुमच्या हातून होत गेलं ते? माझा प्रवास थोडक्यात सांगतो मी. ॲक्च्युली माझं मूळगाव पाथर्डी. तर 10वी पर्यंत मी तिथेच शिकलो. 4थी पर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो, मराठी माध्यम. आणि माझ्या सुदैवानं माझी आईच माझी शिक्षिका होती 1ली ते 4थी. त्यामुळं फाउंडेशन अतिशय स्ट्रॉंग होतं. लिडरशिप क्वालिटी तिथेच मिळाल्या बऱ्यापैकी, वक्तृत्व स्पर्धा आणि बाकीच्या गोष्टी. त्यानंतर 5वी ते 10वी तिथे श्रीत्रिलोक जैन विद्यालय, 1923ची शाळा, तिथे शिकलो. आणि 10वीला चांगले मार्क मिळाले, 85% होते. त्यामुळे मग 11वी 12वीला पुण्यात आलो. तर SP कॉलेजला ॲडमिशन मिळाली सायन्सला. तर पुढे डोक्यात इंजिनिअरिंग करायचंच खूळ होतं. मेडिकल साईडकडे कधी विचार नव्हता. SP कॉलेजला आल्यानंतर मग तिथे खऱ्या अर्थानं माझी एकूण एक जडणघडणीला सुरुवात जी आहे ती तिथे झाली. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रॉब्लेम होता मराठीचा. तर तुम्हाला माहिती आहे आमच्या नगरी लोकांची मराठी. आणि ते SP कॉलेजला तर 2 महिने आम्ही बोलतच नव्हतो. आम्ही फक्त रूम बंद करून लिप कसं कुठे आई शपथ म्हणायचं, कुठे ते सगळं ते शिकायला वेळ गेला. फायनल इयरला असताना एक प्रोजेक्ट घ्यावा लागतो. तर तो माझ्या सुदैवानं प्रोजेक्ट जो होता तो ज्ञानप्रबोधिनी पुण्याची जी संस्था आहे त्यांनी खेड आणि शिवराज आपला जे भोर तालुका आहे तिथे शिवगंगा व्हॅलीमध्ये काही गौदत्ती घेतलेले. तर एका दत्तक गावामध्ये ससेवाडी नावाच्या पाझर तलाव आम्ही डिझाईन केला आणि तो बांधला. तर त्यामुळे मला एक नकळत पाणलोट क्षेत्र विकासाकडे माझा कल हे झाला. 1990 साली मी बी झालो. चांगले मार्क मिळाले, विद्यापीठात 9वी रँक आली. पण शासनाचं 0 बजेट होतं, सरकारी नोकऱ्या नव्हत्या. तो वडील म्हटले तू परत ये, तू आता DED कर. तर माझे आई वडील दोघे शिक्षक जिल्हा परिषद. माझ्या बहिणी पण शिक्षक आहेत, त्यांचे मिस्टर पण शिक्षक आहेत. माझ्या वडिलांच्या दोन्ही बहिणी पण शिक्षकांना दिलेल्या आहेत. माझे चुलते पण शिक्षक आहेत. त्यामुळं त्यांचं प्रॅक्टिकल डिसिजन होता तू आता परत ये, DED कर आणि आपली शिक्षकाची नोकरी चांगली आहे. पण त्याचवेळी काय झालं नेमकं, तर 90 साली 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे आपले भूषण गगराणी साहेब भारतात 3रे आले. मराठी वाङ्मय आणि इतिहास हे 2 विषय घेऊन आणि ते मराठीत लिहिलं होतं. दुसरं म्हणजे माझा एक सिनियर 1989 बॅचचा COEPतनं सिव्हिल इंजिनिअरिंग पासआउट झालेला, तो पण अहिल्यानगरचाच, देवेंद्रनाथ कसार. त्याचं आत्ताच नुकतंच निधन झालं मागच्या आठवड्यामध्ये, आजारी होता. तो पण मराठी वाङ्मय आणि इतिहास घेऊन 1990 साली त्याची 540 रँक आली आणि त्याला रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस मिळाली. त्याच्यातनं आमची ट्यूब पेटली, अरे हे विषय घेऊन असे आपण UPSCची परीक्षा देऊ शकतो आणि मराठी माध्यमातून लिहू शकतो. त्यामुळं आपण जरी बॅकग्राऊंड रिजनल मीडियमचा मराठी माध्यमाचा असला तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे आपण काहीतरी करायचं. मग त्यावेळी क्लासेस नव्हते महाराष्ट्रामध्ये, फक्त एक पुणे विद्यापीठामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटर होतं. मग तिथे आम्ही ॲडमिशन घेतली, तिथे अभ्यासही सुरू केला. 93 साली मी मुंबईच्या स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर त्यांची एंट्रन्स दिली डिसेंबरमध्ये. आम्ही नेमकं बाबरी मस्जिद 6 डिसेंबरला पडल्यानंतर मुंबईत मोठी दंगल झाली. आमची जी एंट्रन्स होती त्या दिवशीच खूपच गडबड चालू होती मुंबईमध्ये. मग 4-5 दिवस आम्ही सरदार पटेल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजला मित्राकडे रूमवर होतो. खायला खिचडी होती फक्त. आणि मग ते एंट्रन्स पास झालो आणि तिथे मी जॉईन झालो जानेवारी 93ला. आणि तिथं अभ्यास सुरू केला. खूप चांगला अभ्यास सुरू झाला. मराठी वाङ्मय आणि इतिहास 2 विषय. खूप चांगले प्राध्यापक तिथे मिळाले. रमेश तेंडुलकर सर, सचिनचे वडील, मराठी वाङ्मय शिकवायचे. विजयाताई राजाध्यक्ष होत्या. नंतर प्रभा गणोरकर मॅडम होते, हे मराठी शिकवायचे. KK शहा म्हणून हिस्ट्रीचे एल्फिन्स्टन कॉलेजचे खूप चांगले प्राध्यापक होते की जे आम्ही काही मंडळी होतो की आम्ही मराठीतनं लिहित होतो म्हणून ते आमच्यासाठी मराठी शिकले की यांचे पेपर मराठीत तपासायचे म्हणून. तर असे लोक होते. अभ्यास चांगला चालू होतं. पण काय झालं नेमकं 93ला एप्रिल महिन्यात वडील रिटायर झाले आणि 3 बहिणीपैकी एकीचं लग्न झालं होतं, 2 आणि त्यांचं अजून शिक्षण चालू होतं. तर फायनान्शियली UPSC करायची तर आणखी एक 2-3 वर्ष तरी लागतात कमीत कमी. माझ्याकडे तेवढी पैसे नव्हते. आणि नेमकं पुण्यातनं टाटा मोटर्सचा इंटरव्ह्यू कॉल आला की त्यांना CSR अंडर त्यांनी राजगुरुनगर तालुक्यामध्ये 18 गावं दत्तक घेतली होती आणि त्यांना एक इंजिनियर पाहिजे होता.
समाज विकास अभियंता. 30 लोकांचा इंटरव्ह्यू झाला, त्यात माझं सिलेक्शन झालं. त्यामुळं मी माझं UPSCचं प्रिलिम्स आली होती 1 महिन्यावर, ते सोडून मी परत पुण्यात आलो. त्यावेळी बरंच हे पण झालं, त्रास झाला मानसिक, पण प्रॅक्टिकल डिसिजन होता तो. आलो पुण्यात आणि मग टेल्कोचं काम सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मी माझा अभ्यास चालूच ठेवला होता. आणि एक पत्र आलं मला माझ्या त्या इन्स्टिट्यूटमधनं SIC KK शाह सरांचं. आणि ते पत्र खूपच म्हणजे असं प्रेरणादायी पत्र होतं. आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं की व्हेरी फ्यू कॅन्डिडेट्स फ्रॉम इंडिया हॅव पोटेन्शियल्स लाईक यू. अँड ही नेम्ड भूषण गगराणी. नंतर अजून 2-3 नावं होती त्याच्यामध्ये. तर त्यामुळे ते पोटेन्शियल तुझ्यामध्ये, तू का गेला सोडून, तू परत येऊ. आणि म्हणून मी 94 साली पूर्वपरीक्षा दिली टेल्कोत असतानाच. आणि प्रिलिमचा निकाल यायच्या आत मला कॉन्फिडन्स होता की आपण होणार. मी राजीनामा दिला. अच्छा. तर मी राजीनामा देऊ नये म्हणून माझे वडील 3 दिवस पुण्यात येऊन बसले परत. त्यांनी मित्रांना सगळ्यांना हे केलं, त्याला सांगा. आता टेल्कोमध्ये पण माझे मित्र म्हणे तू रस्त्यावर येशील, टेल्को सोडतोय. तर त्यावेळी तुम्हाला माहिती आहे टेल्को म्हणजे टेल्कोचा त्यावेळेचा पगार आणि माझा सिव्हिल सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पहिला पगार, यातही बराच अंतर होतं म्हणजे. तर टेल्को सोडणं थोडंसं हेच होतं, पण मी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली. माझ्या सुदैवानं 94 साली UPSC मी पूर्वपरीक्षा पास झालो. मुख्य परीक्षा 2 महिने पुढे गेली आणि मला त्याचा फायदा झाला. अभ्यास करायला वेळ मिळाला. 4 महिने तिथे SIC काय होतं की एकदा तुम्हाला ॲडमिशन मिळाली, तुम्ही नंतर परत मिळत नाही तिथे. मी कॅन्सल करून गेलो होतो. मग ते पॅरासाईट वगैरे राहिलो आम्ही. एका रूममध्ये 2च बेड्स होते. तर एक जण अभ्यास करायचा, 2 जण झोपायचे. या टाईपमध्ये तिथे आम्ही अभ्यास केला. आणि त्या वर्षी मग मला इंटरव्ह्यूचा कॉलही आला आणि माझं IPSसाठी सिलेक्शन झालं. तर त्यामुळं आणि मला मणिपूर काढर मिळालं. आणि 97 ते 99 हे 2 वर्ष जून 99 मी तिथे मणिपूरमध्ये होतो. आणि तो काळ माझ्या दृष्टीनं खूपच